बोरे खाय बिलडीची थोर प्रेमाचा भुकेला आची दुष्काळ तयाला पोहे सुदामदेवाचे फके मारे कोरडेचे थोर प्रेमाचा भुकेला आची दुष्काळ तयाला न म्हणे तुका तोर प्रेमाचा भुकेला आज दुष्काळ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुंडरीकाय समागते स्तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका दयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार माता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवून माथा
मोठा साष्टांग आता दंडवत दुसरी वंदसारला ती चक्राची आत्मजा वाक सिद्धी पारी जे सहजा ती छान चरण भजा दंडवत आता भूमिका कीर्तन उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणे सका हरि कथा बोली भुबड्या बोला आज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवे सगळा नामा म्हणे विठ्ठल ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिलडीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी घेतलेला भंग जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्रीवैराग्याचे पुतळे असलेले देऊळ निवासी जगद्गुरु तुकोबाराय जगद्गुरु तुकोबारायांचा गाथ्यातील आणि भक्तीचं वर्णन करणारा अभंग तुमच्या सर्व मायबापा श्रोते सज्जनांच्या सेवेसाठी निवडलेला विठाला सज्जनांना मायबापांना अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे तुकोबारा या अभंगामध्ये वर्णन करतात की भक्तीचा महिमा वर्णन करतात सज्जनांनो मायबापांनो जगद्गुरु तुकोबाराय कोण हा पहिला प्रश्न जगद्गुरु तुकोबाराय कोण हा पहिला प्रश्न ज्याला जगद्गुरु तुकोबाराय माहित नाही तो निश्चितच या महाराष्ट्रातला नाही विठाल कोण जगद्गुरु तुकोबाराय पंचम वेद निर्माते जगद्गुरु तुकोबाराय कोण जगद्गुरु तुकोबाराय अरे ज्याच महात्म्याने आपल्या संसाराची राख रांगोळी उघड्या डोळ्यांनी पाहिले ते जगद्गुरु तुकोबाराय कोण जगद्गुरु तुकोबाराय अरे ज्या जगद्गुरु तुकोबाराला सध्या वैकुंठ गमनासाठी साक्षात माझ्या पांडुरंग परमात्म्याने विमान पाठवलं ते जगद्गुरु तुकोबाराय कोण जगद्गुरु तुकोबाराय कोण जगद्गुरु तुकोबाराय ज्या जगद्गुरु तुकोबारायचं नाव घेतलं की यमालाही चळकाप सुटतो ते जगद्गुरु तुकोबाराय तुकाराम तुकाराम नाम घेता कापे धन्य तुकोबा समर्थ जिने केला म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवड बोलू नका जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आणि सेवा किम निमित्त हे सर्वांना माहीत आज आपल्या परमपवित्र अशा श्री क्षेत्र सिंधी हरळी या नगरीमध्ये चालत आलेला गणेश उत्सव मी तरी म्हणेल की आज प्रत्येक ठिकाणी गणेश उत्सव साजरा होतो पण मी अभिमानाने सांगेल की अख्ख्या बुलढाणा जिल्ह्यात 10 दिवस कीर्तन ठेवणार हे एकच गाव आहे का कारण काय गणेश गणपती म्हटलं की तुम्ही रातभर झोपू देत नाही पोरं रातभर झोपू देत नाही निवड पिक्चरची गाणी मला सांगा आपण देवाची भक्ती करतो 10 दिवस गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतो मग कशासाठी करतो काहीतरी बदल व्हावा यासाठी पण नाही सज्जनांनो हा भव्य दिवस गणेश उत्सव निमित्ताने कीर्तन महोत्सव ठेवलेला आहे सज्जनांनो या कार्यक्रमाचे जर आधारस्तंभ जर बघितलं सज्जनांनो वाईट मार्ग दाखवणारे भरपूर भेटतील पण चांगले मार्ग दाखवणारे क्वचितच लोक असतात म्हणून यांना आधारस्तंभ आमचे अर्चना डेकोरेशनचे मालक दादाने आणि विशेष म्हणजे काही करण्यासाठी मार्गदर्शकाची गरज असते म्हणून या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक आमचे गुरुजी म्हणून आणि हे कार्यक्रम
ज्या नवयुवक मंडळीने ठेवली, सर्व मित्र मंडळी, आमचे राहुल दादा आदी करून सर्व मंडळी, आणि हा कार्यक्रम ठेवणं महाराज लोक गौतमी पाटील आणाले भरपूर पैसे खर्च करतील, गौतमी पाटील आणाले भरपूर पैसे खर्च करतील, पण कीर्तनाचा कार्यक्रम म्हणले की लोक म्हणतील. मला सांगा, आज हे धार्मिक कार्य, या धार्मिक कार्यामध्ये धार्मिकच कार्य होणं गरजेचं आहे. म्हणून सुंदर असं सज्जनांनो, मायबापांनो, या कार्यक्रमासाठी ज्यांची साथ संगत लागते, आमचे परम मित्र, ज्यांच्या नावातच माऊली आहे असे माझे परम मित्र, जिवलग मित्र ज्ञानेश्वर दादा, आमचा शंकर दादा आहे, इकडून आहे, इकडून माऊली सुद्धा माऊली, सर्व मंडळी ही माझे परिचयाचे आमचे मोठे बंधू आहे. आणि विशेष करून म्हणजे जवाई बी सोबत आलेले. कुठे जवाई बी सांगायचं एक सज्जनांनो, या ठिकाणी हा कार्यक्रम सर्वांच्या एकल्याचा नोय खेळ म्हणून मेळ. तुम्ही सर्व मंडळी यासाठी, आणि विशेष म्हणजे आज या कीर्तनाची शूटिंग करण्यासाठी आमचे परम मित्र गजानन दादा गायकवाड, गजर मुक्ता युट्यूब चॅनलचे मालक, हे या ठिकाणी आज कीर्तनासाठी आलेले आहेत. म्हणून आपण प्रत्येक जण या मोबाईलच्या युगामध्ये आहे, गजर मुक्ताई युट्यूब मध्ये गजर मुक्ताई नाव दिसलं की त्या चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू महाराज का? हे परमार्थ लोक म्हणतात, पण हा परमार्थाची वेळ जी आज शिखरापर्यंत चालली ही या मंडळीमुळे चालली का? प्रत्येक ठिकाणी याचा प्रसार होतोय. म्हणून सज्जनांनो, असा सुंदर असा योग आणि तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. आणि आज या ठिकाणी सज्जनांनो, बाबांनो, गणपती बाप्पाची जी प्राण प्रतिष्ठा होती, आज या ठिकाणी सुरुवात जी झाली गणेश उत्सवाला, ती माझ्या लोकमान्य टिळकांनी पुण्यातून पहिली सुरुवात गणेश उत्सवाला केली. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाला पुण्यामधून सुरुवात केली. आणि खरंच पायासारखा आहे कोकणात. गणेश उत्सव जर पाहायचा असेल तर एकदा डोळ्याचे पारणं फेडायचं असेल कोकणात जायचं. गणेश उत्सव कोकणात, त्या ठिकाणी गणेश उत्सवामध्ये नाम संकीर्तन सर्व देवाचं. सज्जनांनो, बाबांनो, आपणही गणेश उत्सव तेवढ्याच भक्तिभावानं साजरा करतो, आनंदाची गोष्ट आहे. म्हणून या गणेश उत्सवामध्ये 10 दिवस, 10 दिवसाचे 10 कीर्तन, आणि 10 दिवसाच्या कीर्तनामध्ये निदान आपल्या मनाला गणपती बाप्पा पावला असं जर वाटत असेल, पावावा असं जर वाटत असेल, तर या कीर्तनातून थोडं का वैन घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. विडाला आज या सेवेसाठी जो अभंग निवडला जगद्गुरु तुकोबारायांचा. सज्जनांनो, मायबापांनो, जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय आदू करून संतांची जी वाणी आहे, जी यांचं जे वाङ्मय आहे, हे अनादी कालापासून आलेलं वाङ्मय, हे कितीही दिवस जरी म्हटलं तर हे बोर होणार नाही. तुम्ही पाहन, अहो, गाण्याची मर्यादा 1 महिन्यापर्यंत, त्या चित्रपटाची मर्यादा 2 महिन्यापर्यंत, आणि या गाथा आणि ज्ञानेश्वरी या वाङ्मयाची जी मर्यादा आहे, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार आहे. दररोज कीर्तन होतात. दररोज कीर्तन होत असताना सुरुवातीला सुंदर ते ध्यान रूप पाहताच म्हणतात, कोणाला बोर वाटलं नाही. पण तुम्हाला सांगू, पहिले असं होतं, पहिले पिंजरा काही दिवस राहिला, पिंजऱ्याला दिवस गांजवले, पिंजरा मोडून गेला. मग आला पोपटांना दिवस राज गाजवलं, पोपट आला, पोपट झाला. आणि मग पोपट उडून जात नाही तर मग चिमणी आली, चिमणीला दिवस राज केलं, चिमणी कटवून गेली. मग चिमणी उलटी, चिमणी भुर्र उडून गेली. मग नंतर बाबूराव आला, बाबूराव झाला. बाबूराव जात नाही तर लगे बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर जात नाही, लगेच कोंबडी पळाली तंगडी धरून. हे बदल, कारण हे तुम्हाला एकच महिना गोड वाटते, पण माझ्या पांडुरंग परमात्म्याचं नाव आणि या संतांचं वाङ्मय
हे आणि हे संतांचे अभंग तुम्ही दररोज जरी म्हणले तर तुम्हाला बोर वाटणार नाही. गोडी अभंगाची एका ठिकाणी सुंदर असं परत असं एका ठिकाणी वर्णन आहे. कधी लागेल रे वेळा तुला या गोडी अभंगाची बघून घे सावळी मूर्ती गड्या त्या पांडुरंगाची. म्हणून कधी लागेल रे वेडा गोडी अभंगाची लागलीच असं मला सज्जनांनो त्या पांडुरंग परमात्म्याच्या भजनाची आस माणसाला लागली पाहिजे. सज्जनांनो या ठिकाणी जगद्गुरु तुकोबार महिमा सांगितली, आवडीची महिमा सांगितली. ऐका महिमा आवडीची बोर खाये थोर प्रेमाचा देवाला प्रेमा व्यतिरिक्त काही. कारण प्रेमापोटी माझ्या पांडुरंग परमात्मा भगवंताने सुदामदेवाची पोहे खाल्ले आणि एवढं करून जगद्गुरु तुकोबारा म्हणतात नमने उच्चिष्टात्वा थोडे भक्ती पुढे देव उष्टही खायले माग पुढे पहा नाही. सज्जनानं भक्तीचं वर्णन करतात, महिमा वर्णन करतात. ऐका महिमा आवडीची. आवड कशाची, कोणाला काय आवडतंय, कोणाला काय आवडतंय, कोणाला काय आवडतं आपापल्या आवडी निवडी आलं का नाही. कोणाला काही आवडतं, कोणाला खायला आवडतं, कोणाला प्यायला आवडतं. पाणी 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 म्हणा लागलो बरं, अर्थ बदलू नका. कोणाला खायला आवडतं, कोणाला प्यायला आवडतंय. सज्जनांना सांगू खाणं पिणं जरी आपल्या हातात आहे पण पचवणं त्याच्या हातात आहे. लक्ष ठेवायचं. ऐका
महिमा आवडीची जगद्गुरु तुकोबारा सांगतात. आवडीची महिमा सांगत असताना काय आवडतंय, कोणाला काय आवडतंय, कारण सर्व भक्त मंडळीला, ज्या वारकरी मंडळींना काय आवडतं, पंढरीचा पांडुरंग परमात्मा आवडतोय, भजन आवडतंय, संतांना देव आवडतोय, संतांना देव आवडतोय. तुमची आमची आवडी निवडी देवाची, संताची आणि जीवाच्या 3 आवडी सांगितल्या आहेत. 3 आवडी सांगितल्या आहेत. जीवाची आवड काय हो? वाढावे संतान संतान वाढावे संतान संतान, वाढावे संतान गृही व्हावे धनदाने. ही तुमची आमची आवड आहे. जीवाची आवड. देवाची आवड काय? आवडे देवाची तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळा गळा गोपी जंगल तिळा हृदय कळबळा वैष्णवाच्या. ही देवाची आवड आहे. आणि संतांची आवड काय? परिहा नारायण कृपा करो.
कोणत्या प्रमाणावर सांगू कोणत्या प्रमाणावर कोणत्या सांगू आता न मिळो खावया न वाढो संता तुकोबाराय म्हणतात न मिळो खावया न वाढो संतान तुमचं आमचं वाढावे संतान गृह व्हावे धन धान्य 5-25 होऊ दे दारसा येल मांडवावर जाते ना हा मांडव पुढून ह्याच्या मस्तकात पडते हा इथंच दबू दे ही तुमची आमची परिस्थिती आपल्याला कितीही असलं तरी कमीच आहे कितीही असलं तरी कमीच आहे पण माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं न मिळो खावया खायला मिळत तरी नाही चालते देवा फक्त काय तू पाहिजे हो भगवान परमात्मा ज्या वेळेस युद्धाचा प्रसंग होता दुर्योधन गेला आणि अर्जुनही गेला आणि दुर्योधनही गेला आणि दुर्योधन गेल्यानंतर कुठं बसला उशाकून बसला आणि अर्जुन नंतर आला आणि पायथ्याकून बसला भगवान परमात्मा उठले आणि लगेच अर्जुनाला म्हणतात अर्जुना केव्हा आलास त्यावेळेस दुर्योधन म्हणू लागला देवा मी अर्जुनाच्या अगोदर आलो देव म्हणे ते असू द्या पण तुम्ही कशासाठी आले हे मला माहित आहे पण एक सांगतो की माझ्याकडं एक साईड माझं यादव सैन्य राहिले नाही एक साईड मिळाले सांगा म्हणे बरं मी असूनही सुद्धा मी काही शस्त्र हातात धरणार नाही युद्धही करणार नाही मी भलाही तुम्हाला 4 गोष्टी युक्तीच्या सांगेन पण त्यावेळेस दुर्योधनाला वाटलं हे खऱ्या सांगते का खोट्या सांगते दुर्योधन म्हणू लागला देवा तू नसला चाल तुम्हाला सैन्य दे अर्जुनाने सांगितलं अर्जुना काय पाहिजे अर्जुनाने सांगितलं देवा तू मला एकटाच तू माझा स्वामी भक्त तू देव ऐसे करी सारथी बनले त्यावेळेस भगवान स्वतः सारथी असल्यावर मग भेव काय आणि तसं आपला ह्यो रथ आहे या रथाचा सारथी तो भगवान परमात्मा आज 3.5 हाताचा निर्देह हा जे रथ आहे या रथाचा सारथी तो भगवान परमात्मा आहे तो भगवान परमात्मा हा जीव आहे आणि हा जीव रूपी भगवान परमात्मा एकदा का निघून गेला रे गेला की हा रथ इथून बिनकामी म्हणून सज्जनांनो आवड संतांना फक्त देवाची आवड आहे म्हणून आवड सांगितले ऐका महिमा आवडीची आपण आवड अनेक प्रकारची आवडी येतो आपला विषय नाही खायची आवड पण तुम्हाला सांगू काय काय लयच खायची आवड काही खातात हो काही खातात तुम्हाला सांगू एका मळ्यात एक कोल्हा राहत होत
कोल्हा राहत होता आणि कोल्हा राहत असताना त्या उसाच्या सरीत राहत असताना त्याला एक लटकेल कारलं दिसलं. कारलं इतकं लाल चटक होत. असं कारलं दिसलं त्याला वाटलं काय नवीन पदार्थ आहे. कारल्याने त्या कारल्याला तोडायचा विचारच केला. ती म्हणे एक ना एक दिवशी एक कारल्याचा गेम वाजवायचाच म्हणे. विचार केला कोल्याने आणि एक दिवस अशी उडी मारली. कारलं खाल्लं. कारलं कडक कडक चावलं. कारलं असं कडू लागलं का गोड लागलं. हा ऐकून जागी कारलं कडू लागल्या बरोबर. मग कोल्याने काय करावं. साखऱ्या मागाव का. अहो कोल्याने जे सरीत मुंडकं घासणं सुरू केलं आणि सरीत होता इच्छू जसा इच्छा दणका दिला जसं कोलं पळ सुटलं तसं अजून आलं नाही माझ्याकडे. काय पाहता विठाल विठाल. तुमच्या म्हणे काय मी कोल्याचं सांगायला लागलो. कोल्याचं नाही तुमचं आमचं आहे. हे कोल्याचं नाही हे तुमचं आमचं आहे. म्हणून सज्जनांनो आवड निवड आपापली भिन्न आहे. पण या ठिकाणी संतांनी सांगितलं ऐका महिमा आवडीची बोरे खाये भिल्लण्याची. माझ्या भगवान परमात्म्याला काय आवडतं. माझ्या भगवान परमात्म्याची आवड सांगा. तुमच्या आमच्या आवडीचं नाही भगवान परमात्म्याची आवड माझ्या जगद्गुरु तुकोबारायाने सांगितलं. ऐका महिमा आवडीची बोर खाये भिल्लण्याची. अहो भिल्ल कुळात जन्माला आलेली शबर राजाची कन्या शबरी आणि या शबरीच्या विवाहासाठी शबरीच्या वडिलांना बोकड्याची दावणदारी बांधली. आणि ज्यावेळेस शबरी माता आलेली शबरी मातेनं आपल्या पित्याला विचारलं बाबा हे बोकडे कशासाठी. त्यावेळेस सांगितलं शबरी हे तुझ्या विवाहात येणाऱ्या पाहुण्यासाठी जेवणासाठी हा बेत आहे. त्यावेळेस शबरी मातेच्या मनात विचार आला जर एकटीच्या सुखासाठी जर एवढी बोकड्याचे धावून जर जीव जात असेल तर त्या परता अविवाहित राहिलेलं बरं. घर सोडलं शबरी मातेने आणि रानात गेले. आणि रानात गेल्यानंतर राहत असताना फिरू लागले आणि एका ठिकाणी आश्रमात एका महात्म्याच्या आश्रमाचा आश्रय घेतला. आणि त्या ठिकाणी दररोज सकाळी उठायची झाडून काढायची आश्रमाचा रस्ता झाडायची सर्व फुलं टाकायची सर्व सारून हे करायची. पण एकही दिवस कोणाला दिसले. पण एक दिवस असा उजळला की त्या महात्म्याच्या निदर्शनाचा हे कोण करतय. त्यावेळेस बघितलं शबरी माता आणि विचारलं कोण आहेस बेटा तू. त्यावेळेस शबरी मातेने पूर्ण वृत्तांत महात्म्यांना सांगितला. मी शबर कुळात आलेली भिल्ल कुळात जन्माला आलेली शबर राजाची कन्या शबरी आहे. माझ्या वडिलांनी माझा विवाह ठरवला पण माझ्या विवाहाच्या वेळेस निर्जीव अशा बोकड्यांचा जीव जाणार होता म्हणून मी घर सोडलं आणि घर सोडून या ठिकाणी आले. महात्म्याने सांगितलं मुली या ठिकाणी राहिल्यानंतर सेवा केली आणि सेवा केल्यानंतर बरेच वर्ष सेवा केली. सेवा केल्यानंतर सेवा करत असताना आश्रम आणि आश्रमामध्ये तिच्या मनात एकच इच्छा होती की माझा भगवान परमात्मा एक ना एक दिवस मला भेट देईल. कधी भेटला कधी भेटला रघुपती कधी भेटला रघुपती
म्हणतात आय श्रीमात या कधी रे येशील राम रघुनंदना. पण त्यावेळेस श्रीमाता विचार करू लागले एक ना एक दिवस माझा भगवान परमात्मे एक दिवस उजळणार. कब मेरे राम जी का आवन होगा शबर की कुटियों का पावन होगा. कब मेरे राम जी का आवन होगा शबर की कुटियों का पावन होगा. गजब राम जी आसन पे बिठाओगे मीठे मीठे बेर हाथों से खिलाओगे. पूजा की थाली चंदन होगा शबर की कुटियों का पावन सुजला आणि माझा भगवान परमात्मा त्याचे मेरे झोपड़ी के भागा खुल जाए विश्वास होता शबरी मातेला एक दिवस भगवान परमात्मा भेट दिल्याशिवाय राहणार नाही. आणि एक दिवस भगवान परमात्मा आला आणि भगवान परमात्म्याला आल्यानंतर माझ्या शबरी मातेनं बोर वेचून ठेवलेले माझ्या भगवान परमात्म्यासाठी. आणि त्यावेळेस माझ्या भगवान परमात्म्याला बसले आणि बोर खाण्यासाठी दिले. आणि एक एक बोर आपल्या दाताला जिभेने चाकून माझ्या भगवान परमात्म्याला द्यायचे. मला सांगा भाऊ शबरी माता दररोज दात म्हणजे दात घासत होती का? नाही. महाराज माझ्या भगवान परमात्म्यानं
त्या शबरी मातेची उष्टी बोर खाल्ले आणि बोर खात असताना भगवान परमात्मा बोर खायचे पण लक्ष्मण दादा फेकून द्यायचे पण ते फेकून दिल्यानंतर माझ्या हनुमंतराय मागे ते बोर वेचून खायचे शबरी के सुदाम जी के चावल रुचि रुचि भोगल उद्धव जी चढ़ माझ्या हनुमंतराय ते बोर वेचून खायचे बोर खाल्ल्यानंतर सज्जनांनो म्हणून माझ्या भगवान परमात्म्याला या भक्ती पुढं काही पाहत नाही सज्जनांनो बाबांनो म्हणून जगद्गुरु तुकोबारायनं या भक्तीचा मर्मा वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबारायनं सांगितलं माझा भगवान परमात्म्यानं शबरी मातेचे आस्ते बोर खाल्ले तेच जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं महिमा बडीची बोरे काय भगवान परमात्म्याला फक्त प्रेमच पाहिजे कारण माझा भगवान परमात्म्याला काही नको काही न लगे एक भावाची कारण तुका म्हण्यान तुमच्या उदबत्तीचं घेणं नाही तुमच्या नारळाचं घेणं नाही काही घेणं नाही माझ्या भगवान परमाला अंत करणं शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला कित्येक प्रमाण आहेत पण अंत करणं भाव बळे
कळे रविना कळे करतळे आवळे तैसा भावाशिवाय भगवान परमात्मा प्राप्त होत नाही. माझ्या भगवान परमात्म्याला फक्त भाव लागतो, नाही तर काय म्हणे नाही भाव म्हणे देवा मला, म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा शान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही. तुमच्या मनात आपलं कसं झालं माहितीये का, अंगाला लताप देवा तू मा बाप, आणि अंगाचा गेला ताप हा देवाच्या बापाचा बाप. आपली गोष्ट अशी होईल, कारण आपलं कसं आहे भाव देवाकडे आपण भाव ठेवतच नाही. आपलं कसं आहे, ज्या वेळेस आपल्याला काही दुःखाचं प्रसंग होतं त्यावेळेस त्या भगवान परमात्म्यावर आपण नाही. तुम्हाला सांगतो देवा, काही नास्तिकवादी लोक म्हणतात देवच नाही. त्या नास्तिकवाद्याला आपलं खुलं चॅलेंज आहे, ज्याला देव पाहायचा त्याला पट्ट्याची गाठ घ्यावं, त्याला नाही त्याच्या 5 पिढ्याला देव नाही दाखवला तर परमार्थ सोडून दे. विठाला विठाला तुम्ही सर काय खुलं चॅलेंज आहे. ज्यानं म्हणलं देव नाही त्याला खाली पाडा, त्याच्या मानगुटीवर पाहायचं, त्याचं नाकन तोंड दाबून द्यायचं, त्याच्या 5 पिढ्याला देव नाही कळलं तर आपल्याला देऊन भेटा. विठाला देव मिळायची वस्तू थोडी, देव कळायची वस्तू. देव कळावा लागत असतो, देव मिळत नसतो. आणि जर देव मिळला तर तो देव पाहावया गेलो ते देवाची होणे ठेलो. देव कळा जर देव भेटला तर तो परत इकडे येत नाही, तो देव रूपच त्या ठिकाणी होतो. मग देव आहे का नाही? देव आहे, म्हणून साधू संतांनी सांगितलं देव आहे हृदय मंदिरी. आपल्या हृदयात देव आहे, पण ते पाहावं लागतं. सर्वा घटी रामदे आधी ते पाहावं लागतंय. आपलं कसं, आपल्याला माणसात माणूस दिसे ना तर देव कवा दिसावा. लाट लागली का असं भैरवाने पाहायचंय. महाराज देव आहे, फक्त देव. आता तुम्हाला सांगू, आपण या ठिकाणी गणपती बाप्पाची स्थापना केली, ही आपली श्रद्धा आहे. ही आपली श्रद्धा आहे. श्रद्धा आहे म्हणून या मातीच्या निर्जीव पुतळ्यामध्ये आपण देवत्व आणलं. देवत्व आणलं आणि आपल्या श्रद्धेमुळे आपण गणपती बाप्पाचं पूजन करतो. का? या ठिकाणी देवत्व आणलं, आपल्या मनाने या ठिकाणी आपण देवत्व आणलं. पण सज्जनांनो, देवत्व या ठिकाणी आणलं, आपण गणपती बाप्पाची सेवा करतो. गणपती बाप्पाची सेवा करत असताना सज्जनांनो एक ध्यानात ठेवा की सर्वा घटी राम देहादेही. गणपती बाप्पा निमित्त कारण आहे, पंढरीचा पांडुरंग परमात्मा निमित्त कारण आहे. पांडुरंग परमात्मा निमित्त कारण आहे. त्या ठिकाणी माझा पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी जो उभा आहे सज्जनांनो, त्या ठिकाणी उभं राहत असताना माझा पांडुरंग परमात्मा सर्व ठिकाणी आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला.
जिना दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा सर्व ठिकाणी आहे, पण त्याला पाहण्यासाठी आपली तशी दृष्टी लागते आणि तसा आपला भाव लागतो. आणि भगवंत भावानेच माझ्या जनाबाईने भावानेच दरीला पंढरीचा चोर गळा बांधून या. कारण भक्ती भावानच भगवान परमात्मा आपल्याला जातो, एरवी नाही. आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याला काही नको, काही न लगे काही न लगे लगे भावची कारण तुका म्हण्यान विठोबा. माझ्या पांडुरंग परमात्मा माझ्या भगवंताला काहीच नको, भाव तुमचं प्रेम आहे, प्रेम पाहिजे. सज्जनांना आपण आता हल्लीच्या जगात प्रेमाची व्याख्या लोकांनी बदलून टाकली, प्रेमाची व्याख्या लोकांनी बदलून टाकली. सांगून जाईल राधा आईसाहेब रुक्मिणी माता ती भगवान परमात्म्यावर करतात ते प्रेम, भगवंत भक्तावर करतो तो प्रेम, आई मुलावर करते ती माया, आणि तुम्ही आम्ही या लेकरावर सर्व संसारावर जी करतो ही आशा रूपी माया. तुम्ही काहीतरी प्रेमाची व्याख्या आहे, जे निस्वार्थपणे केले जातं त्याला प्रेम म्हणतात, जे निस्वार्थपणे केले जातं त्याला प्रेम म्हणतात. आणि ते प्रेम करते फक्त आई. ऐसी कळबळाची जाते करिला निस्वार्थ प्रेम करते ती आई, आणि दुसरं निस्वार्थ प्रेम करतो तो माझा भगवान परमात्मा. कसं भगवान परमात्मा भक्तावर जर एखादं संकट आलं सज्जनांनो माबापांनो, आज हाक मारली तर माझा भगवान परमात्मा धावून मागे पुढे उभा आहे सांभाळी, मागे पुढे उभा आहे सांभाळी, मागे पुढे उभा आहे सांभाळी. मागे पुढे उभा राहे सांभाळीत
आलिया घात निवाराया. म्हणून भगवान परमात्मा भक्तासाठी तुम्ही म्हणसाल पुरावा देतो. चला भागवतात गजेंद्र नावाचा हत्ती जलक्रीडा करत असताना त्यावेळेस नगराने पाय धरला आणि पाय धरल्यानंतर 1000 वर्ष युद्ध चाललं. हत्ती वरती वडायचा मगर खाली वडायची, जमलं नाही. सर्व त्या ठिकाणी मुलं बाळ होते पण कोणीही वाचू शकलं नाही. कारण जोपर्यंत त्याच्यावर संकट नव्हतं तोपर्यंत सर्व बाजूबाजूला होते. संकट आलं त्यावेळेस कोणीच नाही. म्हणून ज्या वेळेस माणसावर संकट येतं सज्जनांनो मा बापांनो तो वेळेस कोणी येत नाही. कारण सेजीची कामीन दूर राही. तुम्हाला वाटतं हे महत्व नाही रे, नाही कुणाचे कुणी नाही रे, नाही कुणाचे कुणी. आता कोणीच नाही. जो बरी चरण तो बरी म्हणती माझा मानी तिला थोर देह दुखाची काला इंद्रिय बाबा आला बगुला आला बगुल आला. जोवर तुमचं काहीतरी चालतंय तोवर तुम्हाला सगळे जवळ जवळ धरतात. एकदा तुम्हाला सोप्या भाषेचं उदाहरण सांगतो. जोपर्यंत गुळाल मुंगळे चिटकताना एकदा गोळ संपला की मुंगळे बाजूला होतात. ज्या वेळेस गजेंद्राचं युद्ध चालू असताना गजेंद्राने त्या मगराने पाय वडला आणि गजेंद्र ओढायचा पण कोणीही सोडवणार. त्यावेळेस गजेंद्राला वाटलं आता आपलं कोणीही नाही. म्हणून त्या सरोवरामध्ये कमळाचं फुल होतं आणि काही फक्त भक्तिभावानं असं फुल फुटलं आणि वरती फेकलं. काय गजराज हम हत्ती म्हणेपर्यंत माझा भगवान परमात्मा गजेंद्राचा कनवालू कृपा दिला लागे मोय गजेंद्राचा गावा केला येई वो 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 आवनिया येई वो आता असं झालं नुसतं माणसाचा पाटा असावा ताठा नाही. विठाला विठाला सांगू तुम्हाला कायचा पाटा नसतो पण ताटा इतका राहतोय. त्याला ती हरिपाठ बी नीट म्हणत नाही. सतवर विचार प्रल्हाद बोंबाला अरे प्रल्हाद बोंबाला आहे का ते प्रल्हादी बिंबाला आहे ना त्याच्यात नीट म्हणत पण ताटा काय म्हणे चांगला हरिपाठा नाही येतो ना चहा घेतो ना. ती इकडून तिकडून आलं त्याला सुद्यामत बसणार नाही. तंगडा लांबून बस जांभळ्या दिन
पताटा इतका हा तर सांगू जातवान वारकरी, कारण हे जे शिकायला भेटत नाही गजानन बाबाच्या संस्थांमध्ये वारीतच भेटते. कारण वारीचे आम्हालाच माहिती, कारण कमीत कमी 1250 किलोमीटर चालणारे दोन माणसं इथं. 1250 किलोमीटर, इकडून 1 महिना आणि तिकडून 1 महिना, आणि ते पण 550 किलोमीटर बिगर चप्पल नाही पायात, काय नाही बिगर चप्पलचं 550 किलोमीटर. आणि 550 किलोमीटर दादा बिगर चप्पलचं चालून तिकडून परत बाबाच्या पालखीत वापस. परत काय हे शिकायला भेटतं फक्त कुठं गजानन महाराज संस्थांमध्ये. आणि गजानन महाराज, कारण ज्या ठिकाणी गजानन बाबाचा हात पाठीशी असला, काही पाहायचं काम, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सज्जनांनो. आणि भगवंताला भक्तिभावाने केलेली सेवा मान्य असते. कारण प्रेम सुख दी, प्रेम सुख घेईन, प्रेमाविना नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं भगवंत कशाचा बोलाय, फक्त प्रेमाचा. ऐका महिमा आवडची बोरे खाये भिल्लण्याची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयारा. कारण प्रेमाचाच भुकेला भगवान परमात्मा व्यतिरिक्त काय पाहिजे नाही. आणि हो या भक्तीपोटी काय करतो दरिद्री नाव माझा सुदामजी. सांदीपानी मुनीच्या आश्रमामध्ये शिकत असताना माझा भगवान परमात्मा आणि सुदामजी गुरुमातेने दिलेले चणे दिले, मुळे आणण्यासाठी गेले. आणि पाऊस सुरू झाला आणि भगवंत एका झाडावर आणि सुदामजी एका झाडावर, आणि चणे खाल्ली. भगवंत विचारू लागले, काय सुदामजी काय करतोय, चणे खातो का? आणि नाही रे देवा, थंडी वाजते, दात कडकडतात. फक्त तेवढं खोटं बोलला आणि तेवढं खोटं बोलण्याचा परिणाम असा झाला 18 विश्व दारिद्र्य माझ्या सुदामजीला भोगावं लागलं. एकदा देवाशी खोटं बोलला म्हणजे 18 विश्व दारिद्र्य भोगावं लागतं. आणि आपण तर जन्माच्या अगोदर पासूनच देवाला चाटा मारतो, सारा चाटाचाच बाजार आहे. अहो देवा ज्या वेळेस उतरत होतं तेव्हाच होतं, देवा एक वेळ या दुखावे गळे दुरितांचे जाळे आठवीन पाया माझा नवस रात्री दिवस पांडुरंगा. आईच्या उदरात असताना देवाला खोटं बोला. देवा म्हणे, देवा एकदा मला याच्यातून बाहेर काढ. ते म्हणे का रे, बाहेर काढल्यानंतर काय? देवा म्हणे तुझं भजन करेल. आणि एकदा जन्म झाला रे झाला, पठ्ठ्या बदलला ना कवा तुम्ही पाहिलं लेकरू जन्मल्यावर रडतंय कसं मावशा हो, कवाच म्हणतो का नाही, ते देवाला सांगतोय कवा म्हणलो. म्हणून फक्त एकदा माझे सुदामजी देवाला खोटं बोलले, 18 विश्व दारिद्र्य पदरात पडलं. आणि 18 विश्व दारिद्र्य पडल्यानंतर सुशीलेने सांगितलं, अहो म्हणे तुमचा बालपणचा मित्र द्वारकेचा राजा आहे, काहीतरी आणा म्हटले मागून. घरी काही नाही, 4 घरी सुशीला गेले आणि पोहे आणले, पोहे गटरीत बांधले. आणि त्यावेळेस भगवानजी निघाले, भगवानजीच्या भेटीसाठी सुदामजी निघाले. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, मुख में जपे सदा हरे कृष्ण हरे राम, हरे कृष्ण हरे राम. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. निघले सुदामजी दरकोस दर मुकाम करत बड़ी दूर तेरी नगरी, बड़ी दूर तेरी नगरी, दूर नगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी, बड़ी दूर नगरी,
चली आयो कन्हैया आयो कन्हैया सुदाम नगरी सुदामजी महाराज बरी दूर नगरी जवळ गेले आणि गेल्यानंतर द्वारपालाने आला त्याच म्हणा अरे द्वारपाले कन्हैया से कह दो किधर पे सुदामा करीब आ गया है किधर पे सुदामा करीब आ गया है कन्हैया से कह दो किधर पे सुदामा करीब आ गया है किधर पे सुदामा करीब आ गया है नगर में है पगड़ी नगर में है जावा बता दो कन्हैया को नाम है सुदामा बता दो कन्हैया का नाम है सुदामा भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे के करीब आ गया है तुम्हारे के करीब आ गया है करीब आ गया है द्वारपालाने आढळला आणि द्वारपालाने सांगितलं रे द्वारपाल तुमच्या राजाला जाऊन सांगा तुमचा बालपणीचा मित्र सुदामा भेटण्यासाठी आलाय गेले आणि त्यावेळेस भगवंताच्या कानावर शब्द पडले सुदामजी आले त्यावेळेस भगवंताला विलंब न लावता लगेच धाव घेतली सुनते ही दौडे चले आए मोहन लगाया गले से सुदामा लगाया गले सुदामा को रुक्मिणी को बहुत ही अचंबा ये मेहमान कैसा नजीब आ गया है ये मेहमान कैसा अजीब आ गया है भगवंताने पेट घेतले आणि सुदामजीला नेलं आणि आपल्या आसनावर बसवलं आणि त्यावेळेस रुक्मिणीला पाणी आणण्यासाठी सांगितलं वेळ लागला आणि रुक्मिणी मातेला वेळ लागल्यानंतर माझ्या भगवंतानं चरण आंसुओं से श्याम ने धुलाए चरण आंसुओं से श्याम ने धुलाए आपल्या कन्हैया इतना इतना रोया है सुदामा के लिए कारण भगवान परमात्म्याचे पाय माझ्या सुदामजीने धुतले का कारण बालपणीचा मित्र मैत्री असावी तर असली नाही तर मग कसं तुम लढो हम कपडे सांभाळते काय मित्र करत असताना सज्जनानं माय बापानं जीवनात असा मित्र करा की जेणेकरून त्यांना वर्षाला एकदा आषाढी कार्तिकीला पंढरपूर आळंदीची वारी घडवली पाहिजे असा मित्र करा नाहीतर मित्र असा करू नका 31 डिसेंबरला धाब्यावर येणार हा मित्र कशाला म्हणतात सुंदर एक कवी बोलून गेला दुःख
मित्र बनल्यामध्ये गारवा सारखा मित्र बनल्यामध्ये गारवा सारखा साथ सुटणार नाही जीवनभर तुझी साथ सुटणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर आरच्या सारखा मित्र बनल्यामध्ये गारवा सारखा मैत्री साखते गाय होऊन पिला मैत्री साखते गाय होऊन पिला जाबी लग तू तिला वाचला सारखा मित्र बनल्यामध्ये गारव्या सारखा रोज काही नदी देव शोधायला रोज काही नदी देव शोधायला मित्र आ ये जवळ मंदिरा सारखा मित्र बनल्यामध्ये गारवा सारखा मित्र बनल्यामध्ये गारवा सारखा बाबांना जीवनात मित्र असा करा म्हणून तशी सुदामजी आणि माझ्या भगवंताची दोस्ती होती आणि भगवान परमात्म्याला माहित होतं माझ्या सुदामजीने काहीतरी खाण्यासाठी आणलं आणि लगेच हातातली पुतळी हिसकून घेतली आणि त्या मधले पोहे घेतले आणि आपल्या मुखामध्ये टाकले आणि रुक्मिणी मातेने हात धरल्यानंतर भगवान परमात्म्याने ते पोहे खाल्ले आणि थोडे पोहे माझ्या रुक्मिणी मातेला दोनच वाटवर आले ते पोहे खाल्ल्यानंतर प्रेम भावना माझ्या रुक्मिणी मातेच्या हृदयात उत्पन्न झाली याला म्हणतात मित्रत्वाचं प्रेम म्हणून माझ्या भगवान परमात्म्याचे वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबार सांगतात पोहे सुदामदेवाची अभंगाच्या पोहे सुदामा
पोहे सुदाम देवाचे फके मारे कोरडेची थोर प्रेमाचा भुकेला आची दुष्काळ तयाला म्हणून सज्जनांनो आई बापांनो भगवान परमात्मा भक्ताच्या प्रेमापोटी मित्रत्वापोटी सुदाम देवाच्या आजचे पोहे कारण ते पोहे जे होते हे प्रेमाचं प्रतीक होतं म्हणून भगवान परमात्म्याला काही नको भगवान परमात्म्याला प्रेम लागतंय म्हणून ऐका महिमा आवडीची बोरे खाये बिलंची थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाचे फके मारे कोरडेचे आणि थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला म्हणून माझ्या भगवान परमात्म्याला फक्त प्रेमाच आवडते म्हणून एकदा सर्वांनी वर हात करून प्रेमाने त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करायचं विठ्ठल माझा सज्जनांनो माय बापांनो ऐका महिमा आवडीची बोरे खाये भिल्लणीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला पोहे सुदाम देवाचे पके मारे कोरडीचे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला म्हणून सज्जनांनो या भक्ताच्या भक्तीपोटी माझा भगवान परमात्मा त्या भगवान परमात्मा उष्टही खायला तयार असतो सज्जनांनो आपण सांगू भगवान परमात्म्यावर नितांत श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे आणि हल्लीच्या युगामध्ये आता परिस्थिती अशी झाली आहे की आपण परमार्थ करत असताना भजन कीर्तन करत असताना आज या नारदाच्या गादीवर सज्जनांनो बापूनो या ठिकाणी उभं राहिल्यानंतर कीर्तनाची मर्यादा सांगितली आहे भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या प्रेम भरी वैराग्याचे युक्ती मिरवाव्या जेणेकरून अंतरी मूर्ती तसे श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची म्हणून हे जे व्यासपीठ आहे
हे भक्ती ज्ञान विरहित भगवंताच्या गोष्टीशिवाय दुसरं. पण आता हल्ली आपल्याला असं झालंय, आपल्याला आपल्या हातानं आपली पाचगती करून घ्यायची सवय लागली. हसवणं याला जर तुम्ही कीर्तन म्हणत असाल तर तुम्ही शून्य आहात. हसवणं जर याला तुम्ही कीर्तन म्हणत असाल तर तुम्हाला परमात्मा यामधलं शून्य आहे. शून्य का? कारण या ठिकाणी भगवान परमात्मा माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे, नामदेव कीर्तन करी पुढे देव. या ठिकाणी कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. या ठिकाणी साक्षात भगवान परमात्मा राहत असतो. म्हणून आपण बोलत असताना भक्ती ज्ञानाविरहित तर आणि आपल्याला हसत. आता तुम्ही बोर झाले असाल, पण तुम्हाला खरं सांगू, माझ्या खानदानीतच ते नाही हसवणं. हसवणं आज 5वी पिढी या परमार्थात चालली. 5वी पिढी परमार्थात चालली. आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला रे, देखत देखत नातू पण तू तेही तैसा झाला रे. 5वी पिढी चालली. जर 5वी पिढी चालली, 5व्या पिढीचा वारस म्हणून मी आज सांगतो की हसवणं याला कीर्तन म्हणत नाही. हसवण्याचे माध्यम भरपूर आहे, हसवण्याचे माध्यम भरपूर आहे. पण जर खरा जर जीवनाचा उद्धार जर करून घ्यायचा असेल तर कीर्तनात, पण ते बी हसणं हसवणं. मग कीर्तन आणि तमाशात फरकच काय राहिला. म्हणून सज्जनानं सांगायचं, कारण हे जे आहे या ठिकाणी बसल्यानंतर 4 गोष्टी ज्ञानाच्या कानावर आल्या पाहिजे. नंतर हसणं तर आपलं आयुष्यभर, रडणं हसणं आयुष्यभरच चालू आहे. हसणं रडणं आयुष्यभरच चालू आहे. पण या ठिकाणी हसवणं रडवणं आणि या ठिकाणून माझं तरी मत आहे, जे अलग अलग व्यासपीठ अलग अलग याच्यासाठी आहे. शिवचरित्रासाठी अलग व्यासपीठ, कीर्तनासाठी अलग व्यासपीठ, भाषणासाठी अलग व्यासपीठ. पण ही जी जागा आहे या गादीला नावच म्हटलेलं आहे नारदाची गादी. नारद काय भाषण करत नव्हते, नारद काय करत होते? कीर्तन, नामसंकीर्तन करत होते. म्हणून या गादीला नारदाची गादी असं म्हणतात. निश्चित आपण म्हणतो नारदाची गादी, नारदाची गादी चालल्या टुंगाळण्या करणं. महाराज याला कीर्तन म्हणत नाही. मग कीर्तनाची मर्यादा साधू संतांनी घालून दिली. हा पाहिजे थोडा विनोद, विनोदही पाहिजे. लगेच विनोद नाही सांगितलं तर तुम्ही लगेच असे सूर्यफूल होऊन जातात. पण विनोदही करत असताना त्या प्रसंगाला अनुसरून विनोद केला तर तो विनोद फलीभूत होतो. नाहीतर मग विनोद काय नसतं. आणि काय काय कीर्तन असं एकदा पेटलं कुणीकडे पेटतंय, उन्हाळ्याचा धुरा पेटल्यावाने. उन्हाळ्याचा धुरा पेटला इकडं पेटवलं, पेटवलं की शिंद्याच्या गावकरी येऊन टाकतोय ते असं. पण महाराज कीर्तन करत असताना आज या ठिकाणी सांगितलं, ऐका महिमा आवडीची बोरे खाई भिल्लनीची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. ओ हे सुदाम देवाचे फके मारे कोरडीची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ. आणि पांडुरंग परमात्म्याला काही नको सज्जनांना बघतो. आणि तुम्ही जीवनात जगत असताना एकच मनात पाहिजे की आज हनुमंतरायाचं मंदिर गावागावामध्ये आज उभारले गेले. याचं कारण आहे दास्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखील रामचंद्र भक्ती केली माझ्या हनुमंतरायानं. आणि आपण भक्ती करत असताना हनुमंत तुकोबाराने सांगितलं काय भक्ती ज्याच्या वाटा म्हणजे भक्ती करण्याच्या वाटा अनेक आहे. म्हणून आपण भक्ती करत असताना कोणत्याही रीतीने भक्ती करा, फक्त पांडुरंग परमात्म्याची देवाची आपला तो एक देव करून घ्या. पण आपलं असं झालंय अलग अलग वारा गणत देव बदलतो, आपला वारा गणत देव बदलतो. काही नाही, तो हा देवाचा ही देव बळीया माझा पंढरी राव, तो एकच आहे. आपण तो भगवान परमात्मा. आणि आता सध्याच्या स्थितीत जागरूक होण्याची गरज आहे. आता सध्या परिस्थिती अशी झाली आहे, आता सध्याच्या परिस्थितीत धर्मांतर जास्त चालू. हे मेन मुद्दे सांगण्याची गरज समाजापुढे आहे. धर्मांतर आताच्या सध्याच्या परिस्थितीत असं धर्मांतर चालू झालं. पण तुम्हाला एक सांगू, या हिंदू संस्कृती या धर्मासारखा
कारण आपला जो आहे जे आपला सनातन धर्म म्हणलं जातं, सनातन धर्म तुम्ही कुठेही पहा, किती पुरावे दाखवा, सुरुवात जर असेल तर सनातन धर्म आहे. अवांतर धर्माच्या नांदी लागून आपली बर्बादी करून घ्यायची नाही. अवांतर धर्माचे लोक हे करायला लागले फक्त केवळ पैशासाठी करायला लागले. पण सांगू माय बापांनो, जर खरा धर्म जर असेल तर सनातन धर्म आहे. आणि तुम्हाला जर धर्म जर तर खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रेम द्या सगळ्याला, काही नाही. म्हणून सांगतो सज्जनांनो बापांनो, आज या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी असं अनेक प्रकरण कानावर येतात. अनेक प्रकार आपण गणेश उत्सव साजरा करतो. गणेश उत्सव साजरा करत असताना आपण या ठिकाणी जे कार्य करतो, मिरवणूक घेत असताना काही ठिकाणी डीजे लावतात. लाख 2-2 लाख रुपये डीजे साठी खर्च करतात. मी म्हणतो ते लाख रुपये, त्या लाख रुपयातले 50,000 तुम्ही गावामध्ये सर्वांना पंगत द्या. 50,000 एखाद्या गोरगरिबाच्या पोरीचं लग्न करा. एखाद्या गोरगरिबाच्या पोरीचं लग्न करा. नाही बाबा, आज हे करत असताना, धर्म कार्य करत असताना आडकुटे भरपूर येतात. पण तुकोबा एका ठिकाणी सांगा, नाही भीड भारण तुका म्हणे, या धर्म कार्यात जर कोणी आडवा आला तर निश्चित आडवा करून आणल्याशिवाय राहणार. जगद्गुरु तुकोबाराचं मी माझ्या पद्धतीने सांगा, नाही भीड भारण तुका म्हणे सांग थोडं. म्हणून परमार्थ करत असताना सगळं हाताने मदत करणं. आणि सांगू, आज जर आपण सुखाची या धर्ममंडपामध्ये बसला असं, सुखाची झोप जर घेत असं, तर ते माझ्या बळीराजाचं सीमेवरल्या जवानांचं. कारण तुम्हाला सांगू, सीमेवरला जवान जर 5 मिनिटं जर सीमेवर आणला तर आपली चटणी व्हायला टाइम लागत नाही. म्हणून आणि दुसरं सांगायचं की माझा बळीराजा, जगाचा पोशिंदा माझा बळीराजा. आणि माझ्या बळीराजाने जर पिकवणं जर बंद केलं तर काय नोटा खातील का? महाराज नाही. म्हणून जगात खरे उपकार जर म्हणले माझा बळीराजा आणि सीमेवरील जवान. पण आज परिस्थिती अशी झाली, माझा शेतकरी बाप राबतो शेतात, किती कर्म काही नाही रे हातात. शेती गेला बळीराजा सोनकारे गोपला भगवान. मुलाची विक्री झाली अरे मुलीला मागणे. अरे हुंड्याच्या पैशासाठी दारी शावकाराच्या जणे. माझ्या बळीराजाची ही व्यथा करून ठेवली माझ्या बाप. म्हणून कुठेतरी संघटित होण्याची गरज आहे. म्हणून या ठिकाणी माझा सीमेवरील जवान दादा काय तो त्या ठिकाणी गेल्यानंतर ऊन पारा काही लेकर लहान असताना ड्युटीवर जावं लागतो हो. आणि त्या ठिकाणून केला की वापस येण्याची गॅरंटी नाही माझ्या बाप. आणि त्या ठिकाणी काय असतो, त्या ठिकाणी तो हवेला बोलतो, उसे जा मेरे प्यार का पैगाम दे हो, हो,
भावांनो एकच करायचं ते सीमेवर जवानांचं आणि या बळीराजाचं दिवसातून एकदा तरी ध्यान माणसानं काढलं पाहिजे. म्हणून याच्यासारखं प्रेम आणि दुसऱ्या जगात नाही. म्हणून एकमेकाशी प्रेमानं वागलं तरच तुम्हाला भगवान परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. अन्यथा तुम्ही असे कितीही कीर्तन ऐकले काहीच फरक होणार नाही. पण एकच कीर्तनाला पण मनात उतरवा तर तुमचा परमार्थ फलीभूत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एकुपेने वागा. परमार्थ करत असताना कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. कोणाला कमी तसं कोणाला जास्त तसं तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी. आणि ह्याच प्रेमापोटी माझ्या भगवान परमात्म्यानं काहीही पाहिलं नाही. उष्ट हे का काय फक्त भक्ती पुढे श्रवण केलं तेच जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात नमने उच्चिष्ट